नमस्कार. जडीबुटी महोत्सव लातूर पतंजली योगपीठ परिवार लातूरच्या वतीने आज दिनांक 4/8/2024 रोजी सकाळी 10 वाजता जडीबुटी महोत्सवाचे पतंजली मेगा स्टोर शाहू कॉलेज समोर येथे आयोजन करण्यात आले होते. आयुर्वेदिक शिरोमणी परमपूज्य आचार्य बाळकृष्ण महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त जडीबुटी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये वन औषधीचे रोपे निशुल्क वाटप करण्यात आले. यावेळी योग गुरु विष्णूजी भुतळा यांनी आजच्या जडीबुटी महोत्सवाचे महत्त्व सांगितले. तर काय सांगाल जडीबुटी दिवसाबद्दल, आपण काय सांगाल आज? ओम. आज 4 ऑगस्ट म्हणजे परमश्रद्धेय आयुर्वेद शिरोमणी आचार्य श्री बाळकृष्णजी महाराज यांचा जन्मदिवस. जे पतंजली योगपीठाचे संस्थापक प्रमुख आहेत, परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराजांचे सहयोगी आहेत. तर त्यांचा जन्मदिवस हा जडीबुटी दिवसाच्या नावाने साजरा केला जातो. तर कारण की त्यांनी जडीबुटीवर आपलं संपूर्ण आयुष्य वेचलंय, गंगोत्रीवर जाऊन त्यांनी संशोधन केलंय आणि छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातल्या मोठ्या जडीबुटीमध्ये त्यांनी संशोधन करून एक औषधी निर्माण केली. तर भारतात किंवा जगातलं जर म्हणलं तर मोठं नाही, वर्ल्ड बिगेस्ट हार्बेरियम हे पतंजली योगपीठमध्ये आहे. 80,000 पेक्षा वेगवेगळ्या वनस्पती आणि जडीबुटीचा संग्रह आणि त्याला संजोग करून त्याला वाढवण्याचं काम आचार्य बाळकृष्ण महाराजांनी केलेलं आहे. तर आजच्या या दिवसानिमित्त आम्ही संपूर्ण भारतभर जडीबुटीचा प्रचार आणि प्रसार करतो. लोकांना कळवतो की आपल्या घराच्या शेजारीच जडीबुटी आहे, आपल्या घराच्या शेजारी वनस्पती आहे, पण त्याची माहिती नसल्याने आपण त्याकडे लक्ष देत नाही. आजार आपल्या शेजारीच आपण करू शकतो. तर आपले आजार प्रकृतीने निसर्गाने जहाँ जो बीमारी बनती है वहीं पर उसकी दवा है, हा प्रकृतीचा नियम. जिथं आजार बनतो त्या ठिकाणी त्याची औषधी उत्पन्न होते आणि या नियमानुसार प्रकृतीने आपल्या घराच्या आजूबाजूला अशा जडीबुटी आणि वनस्पती निर्माण केलेल्या आहेत. तर त्याची माहिती जी मधल्या कालखंडामध्ये कमी झालेली होती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पतंजली योगपीठ परिवाराच्या माध्यमातून होतं. या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष माननीय राम घाडगेजी उपस्थित आहेत. जिल्ह्याचे आदरणीय प्राचार्य राजाभाऊ खंदाडे उपाध्यक्ष आहेत. या ठिकाणी ॲडव्होकेट लक्ष्मणराव शिंदेजी आहेत. निशांत देशमुख आमचे किसान संघटनेचे प्रमुख आहेत. डॉक्टर किरण सगळे पाटील युवा भारतचे प्रमुख आहेत. आदरणीय हरिभाऊ काळे आमचे महानगरचे महानगर अध्यक्ष असे त्यांच्याकडे जबाबदारी दिलेले पांडुरंग कचोळेजी आमचे वरिष्ठ मार्गदर्शक आहेत. तर या माध्यमातून आम्ही लोकांना एवढीच विनंती करतो की आपल्या औषधाने आपल्या जडीबुटीने आपला रोग नीट करावा आणि योग आणि आयुर्वेद तुम्हाला मरेपर्यंत निरोगी ठेवण्याचं मोठं काम करतो.